नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून आता एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मानखुर्द शिवाजीनगर मधून मलिकांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, नवाब मलिकांसंदर्भातला सस्पेन्स हा कायम असताना आता बातमी येऊन धडकतीये। नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून आता एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। मानखुर्द शिवाजीनगर मधून मलिकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची भूमिका पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी सुरुवातीपासून नवाब मलिकांना भाजपनं विरोध केलेला होता। भाजपचा विरोध डावलून या ठिकाणी दादांनी नवाब मलिकांना रिंगणात उतरवलेलं आहे। त्यामुळे भाजपची नाराजी दादांना आता परवडणारी आहे का, हा सवाल आता यातून उपस्थित झालेला आहे। मुळात भाजपची नाराजी या क्षणी दादा उत्तर कसं देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, भाजपची नाराजी असताना सुद्धा नवाब मलिकांना दादांनी एबी फॉर्म दिलेला आहे शिवाजीनगर मधून, मानखुर्द शिवाजीनगर मधून निवडणुकीच्या रिंगणात। नक्कीच राघवी, आपण पाहतोय की भाजपचा विरोध असताना देखील आता नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। सांगितलं जाते एबी फॉर्म हे दिल्लीतल्या बैठकीच्या पूर्वीच त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता, अशी देखील माहिती मिळते। खरं तर आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी दिल्लीमध्ये या महत्त्वाच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक झाली आणि त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडनं नवाब मलिक यांच्या उमेदवारीसाठी विरोध करण्यात आला होता। मात्र मलिकांवरती अनेक आरोप जे आहेत ते भाजपच्या वतीनं करण्यात आले आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की 2 ते 3 दिवसापूर्वीच अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली होती, त्यांच्यात चर्चा देखील झाली होती। पण मात्र नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक हे त्यांच्या उमेदवारीबाबत निश्चित होते। ते उमेदवारी त्यांना मिळणार आणि ते शिवाजीनगर मानखुर्द या मतदारसंघातून निवडणूक लढवणार या भूमिकेवरतीच ते ठाम होते। मात्र आता आपण पाहतोय की सकाळी आपण पाहिलं तर 4 चौथीची यादी आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाची जाहीर झाली आणि त्यामध्ये आणखीन 2 नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आली। पण मात्र त्यामध्ये नवाब मलिक यांचं नाव नव्हतं। मात्र आता असं कळतंय की एबी फॉर्म जो आहे नवाब मलिक यांना मिळालेला आहे आणि आज ते उमेदवारी अर्ज देखील दाखल करत आहेत। काल सना मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अणुशक्ती नगर या परिसरातून। तर आता वडिलांना देखील म्हणजेच नवाब मलिक यांना शिवाजीनगर मानखुर्द या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीकडनं एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। मात्र एकूणच आता नवाब मलिक कशा पद्धतीत त्यांची भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर तिथेच भाजपकडनं काय नेमकी प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं लागवी तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित मीनाक्षी, खरं तर याच मुद्द्यावर अडलेलं होतं, त्यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली जात नव्हती, कारण सना मलिक यांना ग्रीन सिग्नल भाजपकडून देण्यात आलेला होता। पण अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलेलं होतं। अगदी विधानसभा सभेत देखील या सगळ्या संदर्भात जेव्हा चर्चा चाललेली होती, नवाब मलिक जेव्हा सभागृहात येत होते तेव्हा देखील फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात आपली नाराजी अगदी जाहीरपणे व्यक्त केलेली होती। असं असतानाच आता या ठिकाणी कुठेतरी दादा रिस्क घेत आहेत अशी चर्चा आता जोर धरतीये। नक्कीच आपण पाहतोय कारण भाजपकडनं त्यांच्या या सगळ्याच भूमिकेवरती जी आहे ती तो विरोध होता। एकूणच आपण पाहतोय की चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती आणि त्याच दरम्यान त्यांनी असं देखील म्हटलं होतं की मलिकांच्या उमेदवारीबाबत आम्ही अजित पवारांशी सविस्तर बोललो होतो आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असं देखील सूचक विधान जे आहे ते बावनकुळे यांनी केलं होतं। मात्र महाविकास आघाडीच्या या सगळ्याच पक्षाच्या वतीने ज्या ज्या जागा देण्यात आल्या मात्र त्याच जागांवरती आता आपण पाहतोय की महायुतीच्या वतीनं सना मलिक असेल किंवा मग नवाब मलिक असतील तिथं आता त्या जागा देण्यात आलेल्या आहेत। मात्र एकूणच आपण पाहतोय की आता कशा पद्धतीत नवाब मलिक ही आपली भूमिका मांडतायत, त्याचबरोबर भाजपचा विरोध असताना आता भाजपकडनं कशी त्यांची विधानं येतात, कशा त्यांच्या प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। आणि अगदीच थोड्या वेळात आपण पाहतोय की नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करतील। लागवी
निश्चित आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यावेळी मात्र काही शक्ती प्रदर्शन वगैरे केलं जाणार आहे का? दादा स्वतः उपस्थित राहणार आहेत का? काय या सगळ्या संदर्भात अपडेट कळतंय? आपण पाहतोय की आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे, कारण काल देखील सना मलिक ह्या जेव्हा अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या होत्या त्या दरम्यान देखील आपण पाहत होतो की मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आला आणि यावेळी स्वतः नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. मात्र आज देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाईल. राष्ट्रवादीचे काही महत्वाचे नेते हे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण मात्र आपण पाहतोय की अजित पवार आज इस्लामपूर आणि तासगाव परिसरात असतील, त्यामुळे मुंबईत ते नसणार आहे. नवाब मलिक यांच्या आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जेव्हा करण्यात येईल त्यावेळी राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते उपस्थित राहतात याकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. सोबतच महायुतीचे कोणी नेते देखील येत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. लागेल निश्चित मीनाक्षी, या सगळ्या संदर्भात साधारणतः नवाब मलिक किती वाजता एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडतील? या सगळ्या संदर्भात काही संकेत, काही अपडेट? आपण पाहतोय की अगदीच थोड्या वेळामध्ये त्यांची रॅली जी आहे ती निघणार आहे, कारण उमेदवारी अर्ज भरण्यात आपण पाहतोय की 11ची वेळ जी आहे ती देण्यात आली होती आणि याच दरम्यान आपण पाहतोय की ज्यावेळी ते अर्ज दाखल करण्यासाठी निघतील त्यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. डोमेन बिल्डिंग म्हणजे शिवाजीनगर सिग्नल पासून ही संपूर्णतः रॅली जी आहे ती सुरू होणार आहे. ते संपूर्णतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्या ठिकाणी त्या कार्यालयात जातील तिथे ही रॅली चालणार आहे. त्यामुळे या दरम्यान आपण पाहतोय की शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये यासोबतच नवाब मलिक यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील आणि मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित मीनाक्षी, आपण या मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या अनेक काळांपासून हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला राहिलेला आहे आणि या मतदारसंघातून आता नवाब मलिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. मीनाक्षी, माफ करा, काही सेकंद थांबवते. भाजपचे केशव उपाध्ये जे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया आहे? भाजपचा विरोध होता नवाब मलिकांना, पण आता दादांनी एबी फॉर्मच दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका जी आहे ती कायम आहे, त्यात कोणताही बदल भारतीय जनता पार्टीला झालेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जी विरोधाची भूमिका ठेवली आहे ती भूमिका भारतीय जनता पार्टीची काय म्हणजे नवाब मलिक यांच्या प्रचारामध्ये भाजप सहभागी होणार नाही? नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका पहिल्यापासून जी ठेवलेली आहे असं आहे की राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा ते महायुतीतले प्रमुख पक्ष आहेत, पण काही बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका ही अत्यंत ठाम आणि स्पष्ट आहे की नवाब मलिकच्या बाबतीमध्येही तीच आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. केशवजी, हाही मुद्दा यातून एक उपस्थित होतोय. मित्रपक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस, पण तुमचा विरोध डावलून या ठिकाणी नवाब मलिक यांना उमेदवारी देणं मित्रपक्ष तुमचं ऐकत नाहीये असं म्हटलं जात आहे. प्रश्न ऐकणार, मी म्हणलं ना की राष्ट्रवादी हा वेगळा पक्ष आहे, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका त्या भूमिका भारतीय जनता पार्टीचा भूमिका ठाम आहे. भारतीय जनता पार्टीनं काय करावं ही भारतीय जनता पार्टी ठरवते. भारतीय जनता पार्टीची त्या भूमिकेला विरोध कायम आहे आणि तो कायम राहील. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या विषयी बोलण्याकरता प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दरेकरची काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? नवाब मलिक आता निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत महायुतीकडून. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडण्याचा नवाब मलिक या देशाचे नागरिक यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तथापि भारतीय जनता पार्टीची भूमिका काल होती तीच आहे. भूमिकेत कुठलाही बदल नाही. या संदर्भामध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे. तीच आमची भूमिका आहे. त्यानंतर मुंबईचे आमचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या विषयावर सुतोवाच केलेला आहे, भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची नवाब मलिकांच्या संदर्भात तीच भूमिका आहे. आता एक गोष्ट आहे की अजितदादांचा वेगळा पक्ष आहे, आमचा घटक पक्ष आहे. त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षाचे निर्णय काय घ्यावेत
अंतर्गत याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. महायुती म्हणून पक्षाला जे जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. आता शेवटी विषय हा त्यांच्या पक्षांतर्गत आहे. भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेत कुठल्याही प्रकारचा बदल नाही. अगदी दरेकरजी, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. सूरज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. चव्हाणजी, आताच तुम्ही दरेकरांचं सुद्धा भाष्य ऐकलं असेल, वक्तव्य ऐकलं असेल, किंवा काही क्षणापूर्वी आम्ही केशव उपाध्ये यांच्याशी संवाद साधलेला होता. ते म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा मुद्दा आहे, पण भाजप आपल्या मतावर ठाम आहे. भाजप नवाब मलिकांच्या विरोधावर ठाम आहे. नक्कीच. आम्ही ज्यावेळेस महायुती म्हणून एकत्रित होतो त्यावेळेस फक्त प्रत्येक पक्षाने आपापली आयडियोलॉजी जपायची, आपापल्या पक्षाची जी काही ध्येय धोरण आहे ती जपायची आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित यायचं, अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झाला होता. भारतीय जनता पार्टी त्यांचे विचार किंवा त्यांचे ज्यांना विरोध आहे ते करू शकतात आणि आमच्या पक्षातले निर्णय, जसं दरेकर साहेब म्हणाले की आमच्या पक्षातले निर्णय घ्यायला आमचे नेते सक्षम आहेत, त्यांच्या पक्षातले निर्णय घ्यायला त्यांचे नेते सक्षम आहेत. परंतु आमची जी आघाडी आहे ती फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित आलेले आहे. एकमेकाचे जिथं मतभेद होतील वरिष्ठ पातळीवर बसून त्यावर चर्चा काढून तोडगा नक्की काढतील. प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. चव्हाणजी आणि दरेकरजी, यातून एक मुद्दा असा उपस्थित होतोय, संभ्रमावस्था आहे लोकांमध्ये की महायुतीतच एकवाक्यता नाहीये का, हाही एक मुद्दा आहे. संदीप, तू मागे हे बॉडीगार्डला पुढे बसले. दरेकरजी, दरेकरजी, यातून एक मुद्दा असा उपस्थित होतोय की महायुतीतच एकी नाहीये का. एकीकडे विरोध केला जातो एका पक्षाकडून, दुसरीकडे त्याच पक्षाकडून त्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला जातोय, निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातंय. महायुतीचे अत्यंत घट्टपणे एकी आहे. कुठल्याही प्रकारचा आमच्यात मतभेद वितुष्ट नाही. होय, या जागेवर आमची एक भूमिका होती, कारण भारतीय जनता पार्टी हा राष्ट्र हेतून प्रेरित झालेला पक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांची देशहिताची, राष्ट्रवादाची भूमिका कायम आहे. आणि याच्या संदर्भात एकदा मी सांगितलेलं आहे, आजही सांगतोय की आमच्या भूमिकेत बदल नाही. आता प्रत्येक पक्षाने, आमचे मित्र सूरज चव्हाण यांनी सांगितलं ते खरं आहे की महायुती ही काही आपल्या ज्याला काय बोलतो एका काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी कशाच्या झालेली आहे. प्रत्येक पक्षाची आयडियोलॉजी वेगळी असते, भूमिका वेगळी असते. तर महायुती म्हणून एक भूमिका असते आणि पक्षाची पक्षांतर्गत एक भूमिका किंवा निर्णय प्रक्रिया असते. त्याच्यामुळे ओव्हरऑल आमच्या महायुतीवर काही परिणाम होईल असं अजिबात नाही. महायुती म्हणून आम्ही सारेजण एकत्रितपणे त्या ठिकाणी लढतोय आणि त्या ठिकाणी लढणार आहोत आणि त्या ठिकाणी जिंकणार आहोत. निश्चित. चव्हाण साहेब, दरेकरजी नेमका काय म्हणाले तुम्ही ऐकलं असाल. ते म्हणतात की महायुतीत एकवाक्यता आहे, अजूनही आम्ही एकत्रच आहोत, एकत्रच राहू, असा विश्वास व्यक्त करत असतानाच त्यांचं एक विधान फार महत्वाचं आहे, राष्ट्रहित आमच्यासाठी महत्वाचं आहे. सगळ्यांसाठीच राष्ट्रहित महत्वाचं आहे. राष्ट्र सगळ्यांसाठीच राष्ट्रावर प्रेम सगळ्यांचंच असतं. काही भूमिकाबद्दल थोडं मतभेद असले म्हणजे एकमेकाबद्दल वाद आहेत असं त्याचा अर्थ होत नाही. मतभेद असतात, चर्चा होतात, चर्चेतनं प्रश्न सुटत असतात. आमची महायुती इतकी मजबूत आहे की आम्हाला कुठल्या प्रिंट मिस्टेक करावी लागली नाही किंवा कुठं मारामारी करावी लागली नाही, एकमेकाच्या अंगावर जावली लागली नाही. आमचे प्रश्न हे चर्चेतून सुटलेले आहेत. आमचे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हे प्रश्न चर्चेतून सोडवत असतात. परंतु माध्यमाचा आमच्या महायुतीवर खूप प्रेम आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांच्यात शीट वाटपामध्ये मारामारीपर्यंत काही विषय त्यांचे गेलेले आहेत. त्यांना प्रमुख नेते बदलावे लागले आहेत. ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष घातलं तर आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद होईल. अगदी चव्हाणजी, आम्ही महाविकास आघाडीमधले पण तितकेच वाद दाखवत आहोत. इतकंच नाही तर अगदी शेवटपर्यंत तिढा सुटत नाहीये या संदर्भात सुद्धा चर्चा करत आहोत. पण अगदी शेवटचा सवाल, आता नवाब मलिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे, पण भाजपची अशी भूमिका आहे की या प्रचारात मात्र आपण सहभागी होणार नाही, केशव उपाध्ये यांनी स्पष्टच केलेलं आहे. आता मी काय सांगितलं, पक्ष म्हणून त्यांची काय भूमिका आहे तर ते मांडू शकतात. सरकार म्हणून ते काय भूमिका आहे ते मांडू शकतात. प्रत्येकाला आपल्याला अधिकार आहे
संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी काय बोलले हे आमच्यासाठी आम्ही ते ऍक्सेप्ट करून पुढे कामाला लागू. आमचे पक्षातले नेतृत्व एवढे सक्षम आहेत की ते त्यांच्या ह्याच्यावरती आमचे उमेदवार निवडून आणतील. परंतु महायुती सरकारमध्ये म्हणून ते वेगळ्या भूमिका असतील आणि पक्ष म्हणून प्रत्येकाच्या वेगळ्या भूमिका असतील आणि ते ऍक्सेप्ट करूनच आम्ही पुढे जातोय. अगदी दरेकरजी आणि चव्हाणजी, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. नवाब मलिक यांना शिवाजीनगर मानकूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक हे आता रिंगणात उतरलेले आहेत. आता AB फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता नवाब मलिक हे आता निघणार सुद्धा आहेत. त्यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.